हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 136वरती मी क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करून दिला होता. आता आपण पुढे जाणार आहोत पेज नंबर 137वरती. त्याचा आन्सर आहे 138वरती. आता आपण बघू पेटी कॅश बुक. याच्यात व्हेरियस टाईप्स ऑफ कॅश बुक्स आणि बुक्स आहेत. तर एक एक आपण मी पेज टू पेज तुम्हाला सर्व शिकवतोय. पेटी कॅश बुक, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्मॉल बिझनेसमॅन. In large business organization, the accounting work is divided systematically. There are various departments spending small amount on stationery, postage and telegram, refreshment, carriage, etc. बघा, आता जे पण काही मोठे ऑर्गनायझेशन असतात ते काय करतात, स्टेशनरी म्हणजे एखादी वही संपली लगेच ते आणतात, पोस्टेज म्हणजे एखादं काही मजकूर पाठवायचे असेल ते, टेलिग्राम काही मजकूर, ओके. रिफ्रेशमेंट म्हणजे काय, चहा पाणी नाश्ता वगैरे ह्या गोष्टीसाठी वारंवार ते कॅशियरकडे जायला जमत नाही, त्यामुळे काय करतात मग ते एक पेटी कॅश म्हणून ते अमाऊंट ठेवत असतात. द पर्सन मेंटेनिंग पेटी कॅश बुक इज नॉन एज पेटी कॅशियर. त्यालाच जो पेटी कॅश हे मेंटेन ठेवतो त्याला काय म्हणतात, पेटी कॅशियर, ओके. द पेटी कॅशियर इज गिवन सर्टेन अमाऊंट बाय द मेन कॅशियर. मेन कॅशियर म्हणजे काय, मुख्य कॅशियर. मोठा जो कॅशियर आहे तो छोटा कॅशियरला काय करतो, सर्टेन अमाऊंट देत असतो. ॲज अन ॲडव्हान्स ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी मंथ फ्रॉम विच ऑल पेटी एक्सपेन्सेस आर पेड अँड रेकॉर्डेड बाय पेटी कॅशियर. आणि हा ज्यावेळेस अमाऊंट देतो त्यावेळेस हा काय काय कुठे कुठे खर्च केला हे सर्व काय करतो, लिहित असतो. द टर्म पेटी इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड पेटिट विच मीन्स स्मॉल. पेटिट म्हणजे काय, लहान. सो दिस बुक इज मेंटेन फॉर रेकॉर्डिंग स्मॉल एक्सपेन्सेस विच कॅन नॉट बी पेड बाय चेक. चेकने हे अमाऊंट छोटे छोटे. आता मला सांगा, ऑर्गनायझेशनमध्ये 10 चहा मागवले, किती झाले, 100 रुपये. तुम्ही चेक लिहून देणार का, ओके. तर त्यासाठी ही पेटी कॅश असते. पेटी कॅश बुक टाइप्स ऑफ, फर्स्ट इज सिंपल पेटी कॅश बुक अँड सेकंड इज ॲनालिटिकल कॉलमनर पेटी कॅश बुक. सो दिस इज नॉट यूज मोस्टली. जास्त यूज कुठली होते, ॲनालिटिकल, ओके. सिंपल पेटी कॅश बुक. सिंपल पेटी कॅश बुक इज डिवायडेड इंटू 2 sides. फर्स्ट इज रिसिप्ट साइड अँड सेकंड इज पेमेंट साइड. कॅश और चेक रिसीव फ्रॉम हेड कॅशियर इज रेकॉर्डेड इन कॉलम ऑफ अमाऊंट रिसिव्ड. म्हणजे काय, येणारी आणि जाणारी. तर कुठे लिहितात मग ते पैसे, मोठ्या हेड कॅशियरकडनं अमाऊंट आल्यावर इकडे प्राप्ती म्हणजे काय, रिसिप्ट साइड. अँड पेटी एक्सपेन्सेस पेड आर रेकॉर्डेड इन अमाऊंट पेड कॉलम, ओके. ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन सिंपल पेटी कॅश बुक आर टू बी पोस्टेड इन रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस अकाउंट इन लेजर. This requires additional time and labor, therefore business firm do not use simple cash book. कारण की ह्या दिस इज सिंपल पेटी कॅश बुक मेंटेन ठेवण्यासाठी अजून त्यांना एक छोटा म्हणजे स्मॉल म्हणजे काय, लहान असिस्टंट अकाउंटंट ठेवावा लागतो, ओके. त्यामुळे हे मोस्टली यूज होत नाही. सो दिस इज क्वेश्चन फॉर एक्झाम्पल, okay. Simple petty cash book, this is question. Receive from head cashier, this is from head cashier and date is 29 January 1st date. So this is petty cash book simple petty cash book format. So amount is received and this is payable amount, okay. This is received and this is payment. So head cashier gives small cashier, okay. assistant cashier receive from head cashier किती आहे, 1200. हे बघा रिसीव अमाऊंट दिसलं या ठिकाणी. त्यानंतर पेड टेलिफोन बिल. आता जे पण काय पेड दिसतंय हे सर्व काय, गेलेला पैसा. परचेस ऑफिस फाईल. आता मला सांगा, ऑफिस फाईल मला आणायची तर मला काय द्यावं लागेल, पैसा. गेव टिप टू पिऊन म्हणजे काय, एखादं टिप म्हणजे काय, अवॉर्ड दिला एखाद्या पिऊनला. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. आता हे वेगळं येणार, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. बघा, घरातला तुम्ही भंगार वगैरे विकलं तर काय येईल तुमच्याकडे, पैसा येईल. म्हणून हे 16 तारखेला काय आहे,
इथे लिहिलेलं आहे आणि बाकीचं बघा जी पण काय पेड केलेली अमाऊंट आहे ती कुठे येणार आहे या ठिकाणी इथे काय येणार आहे डॅश. ओके, ह्या गोष्टी समजून घ्या. गेव ॲडव्हान्स टू स्वीटी म्हणजे स्वीटीला पैसा दिला म्हणजे पैसा गेला. पेड 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 काही पेड करा सर्व. गेव म्हणजे काय सर्व गेलेले. परचेस रेव्हेन्यू स्टॅम्प म्हणजे परचेस काही गोष्टी केल्या तर पैसा गेलेला आहे. त्यामुळे जे पण काय आहे ते सर्व काय गेलेलं आहे मग विद्यार्थी मित्रांनो इथून पैसा गेलेला आहे. आणि मग फक्त पैसा किती आला 1260. सो 1260 काय केलं मी दोघं साईडला लिहून घेतलं आणि त्यातनं ही जी अमाऊंट आहे 1026 ती काय केली मायनस केली. उरले किती मग उरले किती 234 आणि ती कुठे आली या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी 234 ही अमाऊंट आलेली. आता तुम्ही काय करायचं होमवर्कसाठी ही जी अमाऊंट आहे ही काय करायची हा क्वेश्चन आहे याला डबल अमाऊंट करायची. ओके, 193चा डबल 125चा डबल 40चा डबल म्हणजे काय 80. 125 म्हणजे 250 हे क्वेश्चन तयार करायचा आणि याचं अशा पद्धतीने काय करायचं आन्सर काढून आणायचं आहे. हा क्वेश्चनमध्ये काय करायचं डबल आणि हे असा आन्सर मला पाहिजे. ओके, मला व्हॉट्सअपला फोटो पाठवायचा. दिस इज सिम्पल. Second is analytical petty cash book and second name is columnar petty cash book. An analytical petty cash book has two sides. Left hand side for recording receipts of cash and right hand side for recording payments. Analytical petty cash book has many sub columns on payment side for recording various expenses. बघा याच्यात दोन आहेत, एक रिसिप्ट आणि एक पेमेंट आणि याच्यात भरपूर कॉलम तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल किती कॉलम करू शकतो त्याला लिमिट नसतं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी स्पेशल कॉलम, पोस्टेज स्पेशल, कॅरिएज, कार्टेज. देअर इज नो हार्ड अँड फास्ट रूल्स फॉर नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे तुम्ही नंबर ऑफ कॉलम्स काय करू शकतात बनवू शकतात. नो रूल्स. For example, ledger column is prepared for making payment towards personal or real account. The petty cashier prepares a statement stating the summary of expenses paid and submit to the chief cashier. आता हा जो आहे ॲनालिटिकल कॅशबुक याच्यावरनं आपल्याला एक्सपेन्सेस किती पेड केलेला आहे ते कळतं आणि हे कोणाला सबमिट करावं लागतं चीफ कॅशियरला. क्लिअर. इम्प्रेस्ड system of petty cash book. Maintaining petty cash book under Impress system is the best system. Under Impress system, estimate is made for petty expenses for a certain period. Such amount is paid to petty cashier to start with. At the end of the period, he present the account of payment made by him to head cashier. After checking the account, the petty cashier being given sum equal to amount actually spent by हिम. म्हणजे काय एक कॅशियर पैसा मिळतो ते पूर्ण महिनाभर खर्च केला जातो. त्याच्यानंतर तो पैसा किती खर्च झाला ते सर्व अकाउंट कोणाला द्यावं लागतं हेड कॅशियरला देतो. कोण लहान कॅशियर. ओके. सो नाव द पेटी कॅशियर विल स्टार्ट द सेम अमाऊंट दॅट. म्हणजे आता बघा इथे 1200 इथे 2000 दिले 100 रुपये उरले तर तीच अमाऊंट काय करतो पुढच्या महिन्याला परत स्टार्ट होते. द सिस्टम इज नोन ॲज इम्प्रेस सिस्टम ऑफ पेटी कॅश बुक. ओके. तर तुम्ही काय करायचं आहे हा जो फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे हा तुम्ही काढायचा आहे 140 पेज नंबरला. याचं पुढचं लेक्चर आता प्रॉब्लेम नंबर 1 मी सॉल्व करून येणार आहे किती 141 पेजवरती. तर सर्वांनी व्यवस्थित लेक्चर बघायचं आहे त्यानंतरच काय करायचं तुम्ही बाकीच्या गोष्टी करायचं आहे. ओके. तर पुढच्या लेक्चरला मी क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करून येणार आहे हे तुम्ही करायचं आहे. ओके. थँक्यू सो मच. नुसतं व्हिडिओ बघू नका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.